पुंदी योजनेचे सिद्धेवाडी तलावात सोडलेलं पाणी अचानक बंद केल्यामुळे संतप्त झालेल्या सावळच्या शेतकऱ्यांनी बिरणवाडी फाटा येथे राज्यमार्गावर 2 तास रास्ता रोको आंदोलन केलं। या चक्काजामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। जोपर्यंत संबंधित योजनेचे अधिकारी रास्ता रोकोच्या ठिकाणी येत नाहीत तोपर्यंत या ठिकाणावरून उठणार नाही असा आक्रमक पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला। त्यामुळे आंदोलन चिघळलं। पोलिसांनी अजून आंदोलनकर्त्यांशी काही काळ बाचाबाची केली। नंतर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना पोलीस ठाण्यात नेल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली। पुंदी योजनेचं पाणी सावळजला सोडण्यात आलं होतं, मात्र अवघ्या काही तासात हे पाणी बंद करण्यात आलं। त्यामुळे सावळज भागातील शेतकरी संतप्त झालेत। पाण्याच्या बाबतीत राजकारण केलं जात आहे। अधिकारी नेत्यांच्या सांगण्यावरून पाणी बंद करत आहेत। पाण्याच्या बाबतीत केलं जाणारं राजकारण खपवून घेणार नाही असा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय। बंद केलेलं पाणी तातडीने सुरू करावे या मागणीसाठी सावळच्या शेतकऱ्यांनी बिरणवाडी फाट्याजवळ सुमारे 2 तास रास्ता रोको केला। पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांच्यासह पोलीस फाटा आंदोलनाच्या ठिकाणी दाखल झाला होता। त्यांनी आंदोलनकर्त्यांना रास्ता रोको थांबवण्याची विनंती केली, मात्र अधिकारी येत नाहीत तोपर्यंत रस्त्यावरून हलणार नाही असा इशारा शेतकऱ्यांनी दिला। त्यामुळे आंदोलन चिघळलं। पोलीस प्रशासनाने आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेलं। त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली। आंदोलनकर्त्यांना पोलीस ठाण्यात नेल्याची माहिती मिळताच राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पाटील यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली। पोलीस उपअधीक्षक सचिन थोरबोले आणि पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांची भेट घेऊन बराच वेळ चर्चा केली। शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करणार असाल तर माझ्यावरही गुन्हा दाखल करा। शेतकऱ्यांना सोडेपर्यंत मी पोलीस ठाण्यातून ठाण मांडणार असल्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला। त्यामुळे पोलीस ठाण्यात देखील बराच वेळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती। सावळज, सिद्धेवाडी आणि परिसरातील शेतकऱ्यांनी पाण्यासाठी आंदोलन केले। शेतकरी म्हणजे गुन्हेगार नाहीत। पाण्यासाठी आंदोलन केल्यावर गुन्हे दाखल होत असतील तर यापुढे कोणीच पाण्यासाठी आंदोलन करणार नाही। जर शेतकऱ्यांवर आंदोलन केलं म्हणून गुन्हे दाखल करणार असाल तर माझ्यावरही गुन्हा दाखल करा। शेतकऱ्यांबरोबर मलाही तुरुंगात टाका अशी आक्रमक भूमिका युवा नेते रोहित पाटील यांनी घेतली आहे। जोपर्यंत ताब्यात घेतलेल्या शेतकऱ्यांना सोडत नाही तोपर्यंत पोलीस ठाण्यातून हलणार नाही असं सांगत पाटील यांनी पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांच्या केबिनमध्ये सुमारे 3 तास ठिय्या मारलाय। विसापूर योजनेचं पाणी सावळज भागात सोडण्यात आलं होतं, मात्र काही तासातच हे पाणी बंद करण्यात आलं। एका नेत्याच्या सांगण्यावरून पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाणी बंद करण्याचं पाप केलंय असा आरोप करून शेतकऱ्यांनी बिरणवाडी फाट्यावर आज रास्ता रोको केला। सुमारे 2 तासाहून अधिक काळ हा रास्ता रोको चालला। त्यामुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत होत गेली। त्यामुळे पोलिसांनी बळाचा वापर करून अनेक आंदोलकांना जबरदस्तीने ताब्यात घेतलं। या आंदोलकांना पोलीस ठाण्यात आणून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली। पोलिसांची ही दडपशाही कानावर येताच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे युवा नेते रोहित पाटील यांनी तातडीने तासगाव पोलीस ठाण्यात धाव घेतली। या ठिकाणी पाटील यांनी आंदोलन शेतकऱ्यांची भेट घेतली। त्यानंतर पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांच्या केबिनमध्ये रोहित पाटील यांच्यासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या मारला। शेतकऱ्यांनी पाण्यासाठी आंदोलन केले। सावळज भागात पाण्याची भीषण टंचाई आहे, पिण्यासही पाणी नाही। पाटबंधारे विभागाकडे गेल्या 2 ते 3 महिन्यांपासून पाण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे। अनेक निवेदनं दिली आहेत, मात्र या विभागाकडून वंचित गावांना पाणी देण्याचं नियोजन केलं जात नाही। त्यामुळे स्वाभाविकपणे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी रास्ता रोको केलाय। रास्ता रोको करणारे शेतकरी गुन्हेगार नाहीत। त्यांनी त्यांच्या हक्कासाठी रस्त्यावरची लढाई सुरू केली, मात्र पोलिसांनी कायद्यावर बोट ठेवून या शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची भूमिका घेऊ नये। शेतकऱ्यांवर जर अशा प्रकारे गुन्हे दाखल होऊ लागले तर यापुढे कोणी आंदोलन करायचं की नाही असा प्रश्न उपस्थित होईल। अशी भूमिका मांडत रोहित पाटील यांनी शेतकऱ्यांना केवळ नोटीस देऊन सोडण्यात यावं अशी मागणी केली। महाराष्ट्रात नव्हे तर देशभरात लव्ह जिहाद फैलावत आहे। हिंदू मुलींचं धर्मांतर करण्यात येत आहे। महाराष्ट्रातही 1 लाखाहून प्रकरण उघडकीस आले आहेत। महाराष्ट्र सरकारने लव्ह जिहाद, धर्मांतर आणि गोहत्यावरील कायदे केले तर हिंदूंवर होणारे अत्याचार रोखता येतील असा विश्वास तेलंगणाचे आमदार राजा सिंह यांनी व्यक्त केलाय। सांगली शहरात सकल हिंदू समाजाच्या वतीने लव्ह जिहादच्या निषेधार्थ जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला। या मोर्चामध्ये आमदार राजा सिंह सहभागी झाले होते। राम मंदिर चौक येथे या मोर्चाचं रूपांतर सभेमध्ये झालं। या सभेत राजा सिंह यांनी मागणी केली आहे। या मोर्चामध्ये राजा सिंह, आमदार सुधीर गाडगीळ, माजी आमदार नितीन शिंदे यांच्यासह सांगली आणि मिरजेतील सकल हिंदू समाजाचे नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। शहरातील स्टेशन चौक येथून सुरू झालेल्या मोर्चाची सांगता राम मंदिर चौक येथे झाली। मोर्चामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता। यावेळी आपल्या भाषणात आमदार राजा सिंह यांनी जोरदार टीका करत मार्गदर्शन केले।
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाचा भ्रष्ट कारभार चालू आहे. बँकेवर तातडीने प्रशासनाने प्रशासक नेमणं गरजेचं आहे. संचालकाकडून चुकीच्या पद्धतीने कर्ज वाटप केली जात आहे, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार समोर येत असल्याचा आरोप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलाय. सांगलीत पडळकर हे प्रसार माध्यमांशी बोलत होते. दरम्यान बँकेच्या भ्रष्टाचाराबाबत विधान भवनमध्ये सुद्धा मुद्दा मांडला होता. त्याची कारवाई सुरू असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलंय. यावेळी पडळकर म्हणाले, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक हे पूर्णपणे कायद्याचा गैरवापर करून चुकीच्या पद्धतीने कर्ज वाटप करत बाकीच्या भानगडी करत आहेत. बँकेतील कर्मचाऱ्यांनाच शासनाच्या अनुदानावर कोट्यवधी रुपयांचा डल्ला मारल्याचा प्रकार उघडकीस आला. ही बाब गंभीर असून संचालक मंडळातील काही नेत्यांचे पाठबळ असल्याशिवाय हे अशक्य आहे. त्यामुळे संचालक मंडळ बरखास्त करावे, बँकेवर तातडीने प्रशासकाची नियुक्ती करावी अशी मागणी सहकार मंत्र्यांकडे करणार आहे. जिल्हाधिकारी यांची जबाबदारी आहे. सरकारी अनुदान या बँकेत असून दुष्काळीग्रस्त शेतकरी, अवकाळीचं अनुदान, विम्याचं अनुदान हा सरकारी पैसा आहे. सरकारी पैसा बँकेमध्ये होता, तो शेतकऱ्यांना मिळालाच नाही. बँकेचे पैसे खर्च झाले नाहीत तर ते सरकारला परत केले जावेत, परंतु असा प्रकार घडला नाही. यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे. यामुळे जिल्हाधिकारी आणि सहकार मंत्री यांनी याबाबत ठोस पावलं उचलणं गरजेचं असल्याचंही ते म्हणाले. एक अधिकारी आणि कर्मचारी हे 15 ते 20 वर्ष एकाच ठिकाणी काम करत असल्यामुळे घोटाळा व्हायचं कारण आहे. हे संचालकाच्या जवळचे नातेवाईक असून त्यामुळे ही सर्व परिस्थिती निर्माण झाली. 3 वर्ष पूर्ण झालेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या तात्काळ बँकेने केल्या पाहिजेत अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे. जत शहरात सायंकाळी 6च्या दरम्यान वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने घरांचं मोठं नुकसान झालंय. शहरापासून काही अंतरावर असलेल्या स्टोन क्रशर जवळील अश्विन कोळी यांच्या घरावरील पत्रे उडाले. यामध्ये घरामध्ये असलेले 4 जण दैवत बलवत्तर म्हणून बचावलेत. यामध्ये मुलीच्या डोक्यावर वीट पडल्याने ती गंभीर जखमी झाली. तिला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. जान्हवी अश्विन कोळी असं जखमी मुलीचं नाव आहे. अश्विन कोळी यांचं जत शहरापासून काही अंतरावर मासाळ स्टोन क्रशर जवळ घर आहे. आज सायंकाळच्या 6च्या दरम्यान जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. यामध्ये अश्विन कोळी यांच्या घरावरील पत्रे उडाले आणि घराच्या एका बाजूची भिंत ढासळली. घरात असलेली जान्हवी हिच्या डोक्यात वीट पडल्याने जान्हवी ही 5 वर्षांची मुलगी गंभीर जखमी झाली असून तिला उपचारासाठी जत येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. आणखीन 3 जण दैव बलवत्तर म्हणून बचावले. तर ही घटना समजताच युवा नेते मेहबूब शेख यांनी तातडीने घटनास्थळी भेट देत जान्हवी या जखमी अवस्थेत असलेल्या चिमुरडी मुलीला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. दरम्यान गोंधळेवाडी येथील चिकलकी भुयार मठाचे मठाधिपती तुकाराम बाबा महाराज यांच्या आश्रममधील वादळी वाऱ्याच्या तडाख्यात मठावर असणारे पत्रे उडाले असून यामध्ये मठाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. त्याचबरोबर गोंधळेवाडी संख परिसरात मोठ्या प्रमाणात झाडांचं आणि घरांचं नुकसान झाले. कंठी, बागेवाडीसह विविध ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. सायंकाळी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. यामध्ये तालुक्यात घरांचं आणि झाडांचं तसेच पिकांचे, फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून आमदार विक्रमसिंग सावंत यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करण्याचे आदेश महसूल विभागाला दिलेत. विसापूर पुंदी योजनेचे सिद्धेवाडी तलावात सोडलेलं पाणी अचानक बंद केल्यामुळे व ते पुन्हा सुरू करा या मागणीसाठी येथील शेतकऱ्यांनी बिराणवाडी फाटा येथे तासाहून अधिक काळ रास्ता रोको केला. तर पूर्व परवानगीशिवाय अधिक काळ रास्ता रोखल्यास तासगाव पोलिसांकडून सावळत, सिद्धेवाडी, बिराणवाडी येथील 10 शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. हा रास्ता रोको आंदोलनामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबपर्यंत रांगा लागल्या होत्या. जोपर्यंत संबंधित योजनेचे अधिकारी रस्ता रोकोच्या ठिकाणी येत नाही तोपर्यंत या रस्त्यावरून उठणार नाही असा आक्रमक पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला होता. यावेळी पोलीस प्रशासनाकडून आंदोलकांना आंदोलन स्थगित करून कायदेशीर मार्गाने यावर मार्ग काढू अशी विनंती केली. मात्र आंदोलकांनी आपला पवित्रा कायम ठेवल्याने तासगाव पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेत गुन्हे दाखल केले. यामध्ये राजाराम संभाजी चव्हाण, सागर पांडुरंग मोरे, विवेक वसंत सावंत, विनायक बाळासाहेब पाटील, बाळासाहेब तातोबा पाटील, सागर चंद्रकांत पाटील, ताजुद्दीन गुलाब तांबोळी, संजय जगन्नाथ थोरात, संदीप शिवाजी पाटील, यशवंत भीमराव पोळ या शेतकऱ्यांचा समावेश आहे. कुपवाड शहरातील भारत सूतगिरणी ते कुपवाडकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील ओढ्याजवळ गटार तुंबून गटारीचं पाणी रस्त्यावर आल्याने परिसरात दुर्गंधी पसरली. त्यामुळे डासांचं प्रमाणही वाढले. मुख्य रस्त्यालगत असणारी गटार काही दिवसांपूर्वीच महापालिका प्रशासनाने साफ केली होती, परंतु साफ केलेला कचरा वेळेत न उचलल्यामुळे गटार तुंबून गटारीचं पाणी रस्त्यावरून वाहू लागलंय. त्यामुळे या परिसरातील व्यावसायिकांना दुर्गंधीयुक्त उग्र वासाचा त्रास सहन करावा लागत असून त्यांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण झालाय. रस्त्यावर वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असल्याने अपघात घडण्याचा धोकाही निर्माण झालाय.
विशेष म्हणजे हाकेच्या अंतरावर असलेल्या महापालिका प्रभाग समिती क्रमांक 3 कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यालगतच हा प्रकार असूनही महापालिका आरोग्य विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याचं चित्र पाहायला मिळते। प्रशासनाने त्वरित गटार सफाई करून तुंबलेलं पाणी प्रवाहित करावं अशी मागणी व्यावसायिकांच्या मधूनच जोर धरू लागली आहे। त्याचप्रमाणे बामणोलीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील गटार असंच तुंबून नागरिकांनी स्वतः गटार वाहती केली। प्रशासनाने याबाबतीत गांभीर्यानं घेणं गरजेचं आहे, अन्यथा सर्वसामान्यांचा आरोग्यविषयक प्रश्न निर्माण होतील। वाघमोडे नगरला सांडपाणी रस्त्यावर अवकाळी पाऊस झाल्यानंतर गटारीचं सांडपाणी रस्त्यावरून वाहत आहे। वाघमोडे नगर परिसरातील गटारी तुंबलेल्या आहेत। आरोग्य विभागाने याची दखल घेऊन तुंबलेल्या गटारी साफ करून गटार वाहती करावी, जेणेकरून डासांचा प्रादुर्भाव वाढणार नाही। महापालिकेच्या आरोग्य विभागाने सफाईबाबत दक्षता घेणं गरजेचं आहे। जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अनामत खात्यातून दुष्काळग्रस्तांच्या रकमेवर डल्ला मारणाऱ्या कर्मचाऱ्यांच्यावर तत्काळ बडतर्फीची कारवाई झाली पाहिजे। तसेच 2 कोटींहून अधिकचा घोटाळा होत असताना अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याबद्दल त्यांच्यावरही फौजदारी कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील फराटे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे। स्वतंत्र भारत पक्षातर्फे दिलेल्या निवेदनात म्हटले की जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती बँक ही अग्रगण्य आहे। जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्य नागरिक यांचे सर्व व्यवहार व ठेवी या बँकेत आहेत। जिल्ह्यातील सहकारी संस्था म्हणजे साखर कारखाने, सूतगिरण्या, प्रक्रिया संस्थेसह इतर सहकारी संस्थांना आर्थिक सहाय्य देते। म्हणूनच या बँकेला जिल्ह्याची अर्थवाहिनी संबोधली जाते। जिल्हा बँकेकडे दुष्काळ, अतिवृष्टी आणि पीक विमा भरपाईचा निधी शासनाने दिलाय। हा निधी ज्या त्यावेळी शेतकऱ्यांच्या खाती जमा न करता तो अनामत खाती शिल्लक ठेवलाय। या निधीवरती बँकेतील काही कर्मचाऱ्यांनी डल्ला मारलाय। याबाबतची व्याप्ती पाहता अपहारित रक्कम अंदाजे 6 ते 7 कोटी असल्याचं दिसत आहे। अपहाराची व्याप्ती पाहता रक्कम अंदाजापेक्षा कितीतरी पटीने वाढण्याची शक्यता आहे। अपहाराबाबत बँकेच्या काही अधिकाऱ्यांची टीम बनवून चौकशीचा फार्स केला जातोय। त्यामुळे चौकशी पारदर्शकपणे होऊन अपहरित रक्कम वसूल होणं गरजेचं आहे। संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांच्यावर फौजदारीची कारवाई होणं अपेक्षित आहे। तथापि बँकेने आणि बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या बाबीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचं दिसून येत आहे। अपहरित रक्कम ही शासनाचा निधी असल्यामुळे शासनाच्या निधीचा गैरवापर झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करून बँकेच्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणं गरजेचं आहे। 2 अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची गरज आहे। या बँकेकडे फार मोठ्या प्रमाणात अपहार, गैरव्यवहाराची प्रकरणे घडत आहेत। शासकीय निधी परत न केल्याप्रकरणी जिल्हा बँकेच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणीही जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्याकडे केली आहे।